दरम्यान सरकारनं हिंदीबद्दलचा जी.आर. रद्द करण्याचा निर्णय का आणि कसा घेतला याची एक इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। विशेष म्हणजे हिंदी संदर्भातला जी.आर. रद्द करण्यासाठी स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीच पुढाकार घेतल्याचं कळतंय। याशिवाय शिंदेच्या शिवसेनेच्या इतर मंत्र्यांनी देखील हिंदी जी.आरच्या संदर्भात नाराजीचा सूर आळवला। यापुढे नेमकं काय घडलं बघूयात। पहिलीपासून हिंदी शिकवण्याबद्दलच्या जी.आरला अनेक स्तरांमधून विरोध झाला। शनिवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची फोनवरून चर्चा झाली। हिंदीबाबतच्या शासन निर्णयावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली। बैठकीतून अधिकारी बाहेर पडल्यानंतर सुद्धा मंत्र्यांची वेगळी चर्चा झाली। स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जी.आरचा विरोध केला। शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईक यांचा सुद्धा जी.आरच्या विरोधाचाच सूर होता। भाजपच्या एका मंत्र्याचा सुद्धा हिंदीबद्दलच्या जी.आर विरोधात मत होतं। अखेर एकनाथ शिंदेंचं मत जाणून घेतल्यानंतर जी.आर रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आहे।